अनेक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळाले. आयोजन कमिटीचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. प्रसाददादा भोईर, किशोरभाई म्हात्रे, अनिलदादा डाकी, विनायकजी गोळे, राजेश पिंपळे, सुधीर भोय, गिरीश मडवी, सुनील बडे, स्वप्नील भोसले, जयेश बावकर, विशाल म्हात्रे, निलेश पिंपळे, अमोल ताडकर आणि प्रमोद चोगले. या आयोजन कमिटीने आपण पाहतोय एक सुंदर मैदान एका सुंदर आणि मोठ्या स्पर्धेसाठी इथे तयार केले. एक शानदार इथे विकेट प्रोव्हाइड केलेली आहे, प्रिपेअर केलेली आहे. नॅचरल विकेट आपल्याला फार कमी पाहायला मिळते. बऱ्याच वेळा सिमेंट विकेट असते आणि तिथे गोलंदाजांची मात्र यथेच्छ धुलाई होत असताना आपण पाहत असतो. परंतु यावेळेस मात्र एक चांगली विकेट इथे प्रिपेअर केलेली आहे. लांबी, रुंदी आणि त्याच वेळेस ज्या विकेटवरती आपल्याला एक बाउन्स सुद्धा पाहायला मिळतोय. चेंडू फिरतोय, चेंडू कट होतोय आणि त्याच कारणास्तव दोन्हीही सामन्यामध्ये फलंदाजांना एवढं यश मिळालं नाही, त्याच्यापेक्षा जास्त यश हे गोलंदाजांना मिळालं. आणि दोन्हीही सामन्यामध्ये 55 धावांचं लक्ष्य होतं आणि 6 षटकांचा हा सामना होता. पुन्हा एकदा एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. SK11 वेलशेत आणि जय एंटरप्राइजेस राज ट्रान्सपोर्ट या दोन्हीही संघांचे संघ मालक यांना सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. श्री किशोरभाई म्हात्रे आणि श्री संजय शेठ भोसले, जय एंटरप्राइजेस राज ट्रान्सपोर्ट संघाचे संघ मालक आणि SK11 वेलशेत, सन्माननीय संतोषभाई कोळी हे संघ मालक. सामना सुरू होतोय. या सामन्याचा धावतो समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. सलामी बल्लेबाज के रूप में पंकज बावकर और उनके साथी बल्लेबाज है संजय शेलार, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी शादाब सुमरा के ऊपर. शादाब एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से जाने जाते हैं और इसी एसोसिएशन में बुम बुम माटिया नाम से पहचाने जाने वाले पंकज बावकर स्ट्राइकिंग गेंद पर, और इसी के साथ शादाब सुमरा नागोटना एक्सप्रेस नाम से इस खिलाड़ी को जाना जाता है. राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी. टप्पा खाने के बाद ऑफ कटर गेंद अंदर की तरफ आ रही थी, मगर यहाँ पे क्या थ्रो करने का मतलब था, कोई जरूरत नहीं थी और ये मिले मुफ्त के 4 रन, यानी कुल मिला के मिलेंगे यहाँ पे 5 रन. काउंट ओपन हो चुका है. शादाब सुमरा थोड़े से निराश जरूर होंगे, मगर फिर से एक बार अपने आप को संभालना होगा. जी हाँ, इस मतलब हवा में गेंद खेला, मगर दो खिलाड़ियों के बीच में जो दरार थी वहां से गेंद को किया है फरार. गेंद वाइड लॉन्ग दो गेंदों में 9 रन यहाँ पे खर्च हुए हैं. पंकज बावकर के बल्ले से पंजा और अब संजय शेलार के बल्ले से ये चौका. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है, उसका फायदा उठाना है. इसी मानसिकता के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है. आहा, मगर इस मतलब अपनी कलात्मकता दिखाते हुए गेंदबाजी करना इतना आसान नहीं होता. गेंदबाज एक कलाकार होता है, ये मेरा मानना है. और सही मायनों में मैंने देखा है गेंदबाजों की कला बहुत मेहनत की कला है. उसे सालों साल तराशना पड़ता है, उसके ऊपर लगातार मेहनत करनी पड़ती है, खून पसीना बहाना पड़ता है, तब जाके ये कला आपके पास आती है. राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, इसमें दबा हवा में गेंद और उसी के साथ पकड़े गए. वाइड इस लॉन्ग ऑफ के मिड ऑफ की दिशा में पकड़े गए. ये पहला झटका, पहले विकेट का बदम शादाब सुमरा के नाम, ये पहला विकेट.
राशि आ चुकी है। बहुत बहुत शुक्रिया किशोर भाई। देखिए दोस्तों, हम सभी क्रिकेट के दीवाने हैं, मगर क्रिकेट को प्रमोट करना और क्रिकेट के खिलाड़ियों के हौसले बुलंद करना, उनका आत्मविश्वास बढ़ाना, ये किशोर भाई से सीखना चाहिए। इसी बीच देखिए, पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर, पहली गेंद के ऊपर पंजा आया था क्योंकि ओवरथ्रो के रूप में चौका मिला था, और दूसरी गेंद के ऊपर चौका, उसके बाद बिंदी गेंद, और अब यहाँ पे विकेट। अब यहाँ पे रनों के ऊपर रोक लगाने की कोशिश जरूर करेंगे क्योंकि एक विकेट तो यहाँ पे उनके खाते में आ चुका है। मगर इस पर दबाव देखा ना ताऊ, पहली गेंद का सामना कर रहे थे, उस गेंद को खेल दिया है स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। ऊंचाई बहुत ही और अपने इरादे स्पष्ट किए हैं हार्दिक ने। देखिए दोस्तों, मैं अक्सर कहता हूं कि नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता। अब यहाँ पे हार्दिक ने आगाज किया है छक्के से, अंजाम क्या होगा। पहला ओवर काफी बल्लेबाजों के लिए अच्छा घटा, 16 रन उन्होंने यहाँ पे जुटा लिए हैं। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद था, 30 गज के दायरे का फायदा उठाना है, इसी सोच के साथ यहाँ पे बल्लेबाजी होती हुई हमें नजर आई, उनकी मानसिकता नजर आई। क्योंकि आपकी सोच क्या है, आपका विचार क्या है, आपका नजरिया क्या है, आपका दृष्टिकोण क्या है, ये सारी चीजें, फिर वो जिंदगी हो या क्रिकेट का मैदान, ये आपकी जिंदगी तय करती है कि आप क्या सोचते हो। क्योंकि जैसे आप सोचोगे उसी तरह से आप बिहेव करोगे, उसी तरह से प्रैक्टिकली रूप से नजर आओगे। और यहाँ पे यही नजर आया बल्लेबाजों की मानसिकता। बल्लेबाजी करने वाली टीम में यश पारंगे भी हमें नजर आएंगे। आइकॉन के रूप में इस खिलाड़ी को जाना जाता है, पीएनपी चषक में इस खिलाड़ी ने तूफान लाया था और अपनी पहचान बनाई थी। जबरदस्त खिलाड़ी, और पूरे अलीबाग तहसील में जिनके नाम के चर्चे थे, वो भी यहाँ पे खेलते हुए दिखाई देंगे। इसी बीच हम चलते हैं गेंदबाजी के मार्ग पर। जो गेंदबाज आए हैं, तन्मय तन्मय अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा। जी हाँ, वो कैप्टन है और कैप्टन की हैसियत से अब यहाँ पे फील्ड सजाते हुए देखिए किस तरह से यहाँ पे राइट हैंडेड बल्लेबाज के एक डीप कवर लिया गया है, उसी के साथ एक लॉन्ग ऑन है और एक डीप मिड विकेट 30 यार्ड सर्कल के बाहर। 30 गज के दायरे के अंदर हम देख सकते हैं कि मिड ऑन, जी हाँ, इसमें तबा ढीले हाथों के साथ खेला था, पुश किया था मात्र, मगर तेजी के साथ डीप कवर के फील्डर उस गेंद तक पहुंचे। एक रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है। रनों की संख्या में इजाफा, 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, एक विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर। 6 ओवर का मुकाबला है अब तक, 2 मैच इसके पहले हमने देखे हैं। ये तीसरा मैच इस आज के रात का या आज के दिन का मैं कहूंगा। SK11 वेलशित बनाम जय एंटरप्राइजेस राज ट्रांसपोर्ट। जी हाँ, फिर से एक बार ढीले हाथों के साथ चॉप किया था, मगर बैकवर्ड पॉइंट में फील्डर तैनात थे। बहुत ही बढ़िया वहां पे फील्डिंग, शॉट भी बहुत ही बढ़िया था, मगर गैप ढूंढने में नाकाम रहे और इसी कारण यहाँ पे बिंदी गेंद। पहले ओवर में जो 16 रन खर्च किए हैं तन्मय, मात्र इसी सोच से आए हैं कि अब यहाँ पे बल्लेबाजों को रनों से वंचित रखना है। जी हाँ, ऑप्शन के बाहर बहुत सारी जगह मिली है, रूम मिला है और रूम के ऊपर घर भी बनाया। गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन। बल्लेबाजों को ऑफ स्टंप के बाहर जगह दोगे तो वो रूम तो बनाएंगे और घर बनाएंगे। यहाँ पे घर बनाया है अपने लिए, 21 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार रूम मिला है, गैप में खेला है, गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर।
नॉन स्ट्राइकिंग एंड के जो बल्लेबाज है पंकज बावकर, इस साल तूफानी फॉर्म में है। ये साल अब स्ट्राइकिंग एंड पर है। इस साल उन्होंने हर मैदान पर अपने बल्ले का जौहर दिखाया है, अपने बल्ले का पानी पिलाया है गेंदबाजों को, और इस साल उनके नाम पर एक अनोखा रिकॉर्ड भी, हालांकि इस साल नहीं है, इसके पहले भी एक रिकॉर्ड कायम किया था, 6 गेंदों में 6 छक्के लगाने का रिकॉर्ड उनके नाम, वही पंकज बावकर। ओहो, फुल टॉस गेंद थी मगर उसे उतारा है मिड विकेट की दिशा में। डीप में फील्डर तैनात, 1 ही रन यहां पे मिलेगा पंकज को, और इसे 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। इस ओवर में 2 लगातार चौके हमें देखने को मिले। 5 गेंदों में अब तक 10 रन खर्च किए हैं तन्मय ने, 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। आप देख रहे हैं NAPL नागोटना एसोसिएशन प्रीमियर लीग 2024। बहुत ही बढ़िया ये टूर्नामेंट, फ्लड लाइट में खेलने का अनोखा और एक एक्सपीरियंस। जी हाँ, इस मरतबा बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह ये सीधा शॉट था। दूसरा रन तेजी के साथ मुकम्मल करना चाहते हैं मगर ओहो, गेंदबाज का बिल्कुल ध्यान नहीं था। स्ट्राइकिंग एंड पर आसानी के साथ बल्लेबाज आउट हो सकते थे, और देखिए हाथ से बिल्कुल यहां पे आउट होने का मौका नहीं था नॉन स्ट्राइकिंग एंड पर, और बाल बच गए। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज आसानी के साथ आउट हो सकते थे, मगर इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि आपके पास ताकत कितनी है, आपके पास क्षमता कितनी है, आपके पास सलाहियत कितनी है, आपका अध्ययन या आपका पढ़ाई कितना है, उससे ज़्यादा महत्वपूर्ण होता है कि प्रेजेंस ऑफ माइंड, आपका ध्यान कितना है। तो यहाँ पे ध्यान नहीं था गेंदबाज का, और उसका फायदा मिला बल्लेबाजों को। देखते देखते 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 16 रन, इस ओवर में 12 रन, कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 14 रन की औसत से रन बने हैं 28, 1 विकेट के नुकसान पर। अब यहाँ पे 30 गज का दायरा तो हट चुका है। अब यहाँ से शायद रनों की संख्या धीरे धीरे, जो फ्लो हमें दिखाई दे रहा है रनों की संख्या का, वो फ्लो थोड़ा सा धुंधला नजर आएगा या थोड़ा सा फ्लो कम होगा, ऐसी उम्मीद तो है। नागोटना एसोसिएशन प्रीमियर लीग की ये आज की पहली रात, आज तकरीबन 8 मैच यहाँ पे खेले जाएंगे। पहला मैच जीता था श्री जाख माता शुभ 11 वेलशेत ने, और दूसरा मैच जीता था वनी फाइटर्स इस टीम ने, और अब ये तीसरा मैच यहाँ पे जारी है। SK11 वेलशेत बनाम जय एंटरप्राइजेस राज ट्रांसपोर्ट। हालांकि राज ट्रांसपोर्ट इस टीम ने टॉस जीतकर सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया है, और अब बल्लेबाजों ने उसका फायदा उठाया है। हम देख रहे थे कि पहले और दूसरे मैच में भी ज़्यादा रन नहीं बने थे, मगर अब यहाँ पे बल्लेबाजों ने 14 रन का जो औसत है वो मेंटेन किया है। तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं प्रतीक करजेकर अपना निजी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। बाएं हाथ से ओवर द विकेट, जी हाँ, अच्छी गेंद, फुलर लेन थी, बल्लेबाज को ड्राइव करने पर मजबूर कर दिया था। कारपेट के सहारे गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्ड होती, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले। 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है और रनों की संख्या को पहुंचा दिया है 29 रन। देखिए फील्ड पूरी तरीके से फैलाई जा चुकी है। राइट हैंडेड बल्लेबाज के लिए एक डीप स्क्वायर लेग, उसी के साथ एक डीप मिड विकेट लॉन्ग ऑन साइड की दिशा में एक शॉर्ट मिड विकेट और एक शॉर्ट फाइन लेग। यहाँ अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद इस मरतबा सीधी रही और शरीर का वेल लेती हुई उसे खेला था बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, मगर उस गेंद का पीछा किया सही सलामत नयन ने और उस गेंद को चेस किया और अच्छा थ्रो भी यहाँ पे देखने को मिला, और इसी वजह से बल्लेबाजों को मात्र 2 रन लेने का यहाँ पे मौका। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 31 रन, 31 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। तीसरा ओवर यहाँ पे प्रगति पर है। प्रतीक करजेकर ने कुछ हद तक यहाँ पे अच्छी गेंदबाजी की है, क्योंकि पहले 2 ओवर के मुकाबले में पहले ओवर में 16 रन, दूसरे ओवर में 12 रन। अब यहाँ पे प्रतीक थोड़ा सा कमबैक करते हुए दिखाई दे रहे हैं। एक खिलाड़ी देखिए ऑफ साइड की दिशा में किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजी है। राइट हैंडेड बल्लेबाज के लिए एक शॉर्ट थर्ड मैन और उसी के साथ एक शॉर्ट पॉइंट और डीप कवर और एक लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात है। अब यहाँ पे एक शॉर्ट स्क्वायर लेग भी लिया है। कुल मिला के 5 फील्डर ऑन साइड की दिशा में और 4 फील्डर है ऑफ साइड की दिशा में।
प्रतीक करजेकर के लिए। प्रतीक फिर से एक बार बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हाँ, अच्छी गेंद फुलर लेन, जड़ में डालने का प्रयास, स्टंप टू स्टंप अटैक, बहुत ही बढ़िया। देखिए ये बेसिक चीजें होती है, आपको बल्लेबाज को ड्राइव करने पर मजबूर करना होगा, स्टंप टू स्टंप अटैक रखना होगा, ज़्यादा विड्थ नहीं देनी है, फुल टॉस गेंदे से बचना होगा, ओवर पिच गेंद तो करनी ही नहीं है, और यही इसकी कोशिश यहाँ पे हो रही है प्रतीक करजेकर की। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, अब तक 3 गेंदों में मात्र 3 रन खर्च किए हैं। हालांकि दोनों भी बल्लेबाज सेट बल्लेबाज है, दोनों भी बल्लेबाजों ने अच्छे खासे रन यहाँ पे बनाए हैं। फिर से एक बार मिडल स्टंप पर यह गेंद थी, जैसे वैसे उनका बल्ला नीचे आया और गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया। गेंद शॉर्ट फाइनल की दिशा में ट्रैवल कर रही थी, मगर वहां पे जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका था। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 32 रन, 32 रन ऑन स्कोर कार्ड। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, कमाल की वापसी, शानदार वापसी, ऐसी ही उम्मीद थी और इसी वजह से उन्हें गेंदबाजी के मार्ग पर यहाँ पे लगाया था। जय एंटरप्राइजेस, राज ट्रांसपोर्ट, क्या यहाँ पे राज करेंगे, क्या उनकी जय होगी? जी हाँ, फिर से एक बार प्रतीक ने बल्लेबाजों की आंखों में धूल झोंक दी है, सामने से गेंद निकल गई, मगर इस मर्तबा क्रिकेट की परिभाषा में सबमरीन डिलीवरी जिसे कहा जाता है, टप्पा खाने के बाद गेंद नीची रही, बिल्कुल उठी नहीं, और इसी वजह से गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं था। 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है। प्रतीक बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए, जी हाँ, इस मर्तबा फंस गए, लटक गए, क्योंकि लेग स्टंप के बाहर वाली गेंद को उड़ाया है। गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर हवाई सफर करती हुई क्या गेंदबाजी करने वाली टीम वापसी दिलाएगी या बल्लेबाजी करने वाली टीम फिर से एक बार गेंदबाजों की धुलाई करेंगी? इसके बारे में ब्यौरा देने के लिए माइक्रोफोन पर मैं यहाँ पे दावत देना चाहूँगा, आमंत्रित करना चाहूँगा हमारे काबिल दोस्त राहुल ताड़कर को। धन्यवाद। धन्यवाद सर। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदना करून आई जाकमाताच्या चरणी लीन होऊन आई जोगेश्वरीचा आशीर्वाद घेऊन मी धावतं समालोचन तुमच्यासाठी घेऊन जातोय मैदानात, जिथं रंगला जातोय याची देही याची डोळा, रंगलाय क्रिकेटचा सोहळा। सन्माननीय आमचे साथी समालोचक, एक आधारस्तंभ आणि खरोखर मी त्यांचा बिग फॅन आहे, यासिमजी मर्चंट। पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील, चौथ्या षटकातील आणि पहिलाच विकेट येतोय। पहिला विकेटचं पतन, दुसऱ्या विकेटचं पतन, हार्दिकला परत जावं लागतंय आणि निश्चितच चेंडू मात्र अप्रतिम दर्जाचा टाकला होता, खोलवर चेंडू होता, चेंडूनी थोडीशी उंची घेतली होती आणि विकेटचं पतन येतोय, दुसरा विकेटचं पतन होतंय। धावसंख्या मात्र स्थिरावलेली तर आपण ज्या खेळाची आपण सातत्याने प्रतीक्षा करत होतो, NAPL नागोठणा असोसिएशन प्रीमियम लीग, हे भव्य दिव्य मैदान सजलंय प्रकाश झोताच्या सामन्यामध्ये। पहिला आपण सामना पाहतोय की जो प्रकाश झोतात खेळला जातोय आणि निश्चितच किती कौतुक करावं ह्या कमिटी मेंबरचं तेवढं कमी असेल। निश्चितच चेतनचा पुढील चेंडू सामना करेल तो
यश पारांगे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील वेळशेत गावातून ज्याचा प्रवास सुरू झाला, नंतर मात्र तो व्यावसायिक खेळाकडे वळला. ज्यानं कित्येक सामने एका हाती जिंकण्याचा मानस घेतला, त्याने प्रत्येक ठिकाणी आपल्या नावाचा, आपल्या गावाचा ठसा उमटवला आणि आपला नाव साता समुद्र पार नेलं असा खेळाडू येतोय यश पारांगे. आणि यशला यश संपादन करावा लागेल. जर आपला सामना जिंकायचा असेल तर मोठी धावांची धाव पर्वणी त्याला खेचावी लागेल. हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. शादात जोवर आडवेल, जोवर क्षेत्ररक्षण फील्ड करेल, तोवर मात्र एका धावेने समाधान मानावा लागेल. आणि निश्चितच गोलंदाजी मात्र अप्रतिम दर्जाची होते. चेतन म्हात्रे, आपण वायजे स्वरोटण्या संघामध्ये हा खेळाडू खेळतो आणि त्याला एक तलवार नावाने त्याला उपाधी आहे. कारण बॅट तेव्हा ज्याची पाहिली जातं तेव्हा मात्र तलवारीच्या वेगाने तो फिरवत असतो. असा हा तलवार. हलक्या हाताने कट लागली. बॅटची एज जाते. आशिष ताडकर थर्डमॅन दिशेने चेंडू चालला होता, ट्रॅव्हल होत होता, पण चेंडू मात्र अप्रतिम दर्जाचं अडवलं जाते. आणि निश्चितच सन्माननीय आत्ताच आमच्या इथं मान्यवर जुगन सेठ इथं उपस्थित आहेत. तसेच ॲडव्होकेट प्रवीण जैन सर इथं उपस्थित आहेत. शब्दसुमनाने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. काय चेंडू टाकलाय. चेंडू मात्र अपील केली जाते, अपील फेटाळली जाते, पण तद्वर मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण करते बॅक. आपण पाहिलं असेल निश्चितच चेंडू मात्र अप्रतिम दर्जाचा होता. ब्रह्मास्त्र काढला होता भात्यातून आणि निश्चितच एका धावीवर समाधान मानावा लागेल. 22च्या स्वरूपात ही धाव असेल आणि स्ट्राईकला असेल. निश्चितच पंचांचा इशारा येतोय. दक्ष पंच आहेत. यशला मात्र खेळावा लागेल. यश संपादन करावा लागेल. यशाची पराकाष्ठा करावी लागेल. चेंडू मात्र शॉर्ट पद्धतीचा जातोय. पंचांचा इशारा येणं, वन बाउन्स. निश्चितच शॉर्ट पद्धतीचा चेंडू मात्र खेळ करता आला नाहीये आणि निश्चितच जखडून ठेवलंय यश सारख्या मोठ्या खेळाडूला. का माझं नाव या पटलावर घेतलं जातं, मी का गोलंदाजीचा बादशाह आहे असं दाखवतोय दमखम यश. टू चेतन. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. विकेटचं पतन होईल का? निश्चितच विकेटचं पतन. अप्रतिम दर्जाचं झेल पकड. काय पाहिजे? चेंडू किती झाले? षटक समाप्त झालाय. 4 षटक समाप्त झाल्यात आणि 41 धावा धाव पळकाव्या लागल्या. 3 विकेटचं पतन झालंय. बरोबर ना? तर निश्चितच आता मात्र व्यूह रचना आखावी लागेल. चक्रव्यूह काढावे लागतील. जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजी लाईन लेन अचूक लेन गोलंदाजी करावी लागेल. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 विकेट आणि 3 धावा दिल्या. मी म्हटलं होतं वायजे स्वरोटण्या संघाचा बादशाह गोलंदाज म्हणजे चेतन म्हात्रे. आयकॉन प्लेयर मी का आहे, का मला नावाजलं घेतलंय आणि माझ्या नावाचा डंका मी का वाजवतोय आयकॉन म्हणून, तर दाखवून देतोय दमखम. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून 5वं षटक घेऊन आलाय तो प्रतीक कर्जेकर. आहा काय चेंडू टाकलाय. खोलवर चेंडू, लोअर पद्धतीचा, लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, पण चेंडू मात्र खेळण्यासाठी सज्ज नव्हता. तो मात्र पंकज बावकर. काहीच त्याचं मिसमॅच झालंय आणि वॉचिंग 4,500 प्रेक्षक मात्र लाईव्ह बघतायत.
निश्चितच हा उच्चांक जशी वेळ जाईल तशी मात्र उंचांक वाढेल. प्रतीकचा पुढील चेंडू सामना करेल पंकज. हलक्या हाताने खेळून काढलाय. स्क्वेअर लेग ला चेंडू जातोय आणि निश्चितच अडवला जाते. सुधीर भोय म्हणजे अनुभवाचा पेठारा ज्यांच्याकडे पाहिलं जातं तर सुधीर भोय आहे. चेंडू जोवर फील्ड होईल तोवर मात्र एक धाव पूर्ण करतोय तो म्हणजे दानिश आणि पंकज बावकर. दानिश मॅन फ्रॉम अलिशान नागोटण्याचा हा खेळाडू. एक महत्त्वपूर्ण खेळ करावा लागेल. आपल्या दारोमदार आपल्या खांद्यावर घ्यावा लागेल आणि खेळावा लागेल. जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके आणावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे आणि आपल्याला दाखवावं लागेल का मी ह्या टीमसाठी सिलेक्ट झालोय. पुन्हा एकदा काय जखडून ठेवलंय. अचूक लाईन लेन गोलंदाजी करतोय. चेंडू पडल्यानंतर मात्र ऑफ स्पिन होतोय. काहीच समजण्याच्या आत चेंडू मात्र विकेट किपरच्या दास्तानमध्ये जाते आणि विकेट किपर मात्र कोणतीही चूक करत नाहीये. सुरेख संधी प्राप्त करून देतोय. मागाची पण गोलंदाजी पाहिली असेल प्रतीकची तर वारंवार लाईन लेन मात्र चांगली करतोय. जखडून ठेवलंय दानिश आणि पंकज सारख्या मोठ्या खेळाडूंना. लोवर चेंडू येतोय. स्क्वेअर चेंडू. एका धावेची शिक्षा पेनल्टी म्हणून पंच देत आहेत आणि एका धावेने धावसंख्या वाढली जाते. 43 कुठेतरी अंकुश लावावा लागेल. अजूनही एक षटक येणं बाकी आहे पण धावा मात्र चांगल्या आहेत. सुरेख धावा आहेत. धावपळकावर लागल्यात. पंच म्हणून सुरेंद्र भातीकडे भैया या नावाने प्रचलित असणारे हा उंच येतोय. चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने तन्मय आहे. चुकी करतोय. दोन क्षेत्ररक्षण मात्र आपसमध्ये टकरत आहे. काही गरज नव्हती तन्मयला. आर्यन पारांगे तिथं सज्ज होता. कॉलिंग बॅट कॉलिंग म्हणेन मी. जर आपण एखाद्या चेंडूवर येतोय तर आपल्याला कॉलिंग करणं गरजेचं असतं आणि कॉलिंग नसतं. याला टीम कॉम्बिनेशन म्हणतात. स्वतः कर्णधार आहात आपण. काऊ कॉर्नरच्या दिशेने निश्चितच आर्यन पारांगे आपल्याला पाहायला मिळत होते पण कॅच सुटल्यानंतर 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. प्रतीकचा पुढील चेंडू सामना करेल दानिश. हो काय चेंडू. काहीच समजलं नाही. हेड शॉट होतोय. चेंडू पडल्यानंतर मात्र उसळी घेतोय आणि चेंडू मात्र निर्धाव पद्धतीने टांगण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे प्रतीक. निश्चितच चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. पंकजला मात्र हात कोळावे लागतील. आपण ओपनिंगला आला आहात तर निश्चितच सर्व दारोमदार आपल्यावर असेल. जनार्दन बडे काहीतरी सल्ला देत आहेत प्रतीकला. डीप स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. सुधीर बोय तिकडं दणदणीत चेंडू जाईल का सीमे पार पण नाही. तोवर फील्ड होईल तोवर मात्र एकच धाव मिळते. काय गोलंदाजी. अप्रतिम लाईन लेन गोलंदाजी केली. षटक समाप्त होते. 5वं षटक समाप्ती होते. 47 फक्त 6 धावा दिल्यात. अतिशय 2 षटक ज्याने हाताळलं. प्रतीक मूर्ती लहान कीर्ती महान ज्याला मानलं जातं. हा वरोटण्या गावाचा हा एक नवा चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष आहे. नयन आहे. प्रतीक आहे. जनार्दन बडे. प्रतीक 2 ओव्हर टाकले. 2 ओव्हर हाताळले आणि 16 धावा दिल्या. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मात्र प्रतीकच्या द्वारे झाली. जनार्दन बडे मॅन फ्रॉम आंबेघर. हॅलो. दरम्यान दैवी प्रिन्स 11 वरवठणे आणि ST पाटील कंस्ट्रक्शन या संघाच्या कर्णधारांनी आपली प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी टॉस का बॉस या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्या ठिकाणी आपल्या नाणेफेकीचा कौल होणार आहे आणि आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्याकडे सोपवायची आहे. आर्यन पारांगे वैयक्तिक पैडा आणि संघाकडून शेवटचं म्हणजे डेट ओव्हर स्पेशलिस्ट ज्याला मानलं जातं. खरोखर ज्याच्याकडे पाहिलं जातं जसं भारताचा जसप्रीत बुमराह तसा मात्र या
जय एंटरप्राइजेस आणि राज ट्रान्सपोर्ट करून मात्र निश्चितच डेट ओव्हर स्पेशलिस्ट जसा भारताचा बुमरा तसा मात्र आर्यन पारांगकडे ही कामगिरी सोपवली आहे. कसं सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय आर्यन. ओहो पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा चेंडू पडल्यानंतर मात्र चेंडूनी उंची कमी घेतली. चेंडू मात्र जनार्दन बडेच्या हातामध्ये येतोय, विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि चेंडू मात्र निर्धाव बिंदी गेंद ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेत. मी का डेट ओव्हर स्पेशलिस्ट आहे हे दाखवतोय, दमखम दाखवतोय. पण मात्र पंकजला हात खोलावे लागतील. जर 2 हात करावेचे असतील, निश्चितच मोठा डोंगर उभा करायचा असेल तर निश्चितच पंकजला खेळावं लागेल. कणकणीत येतोय चेंडू चाललाय आणि सुरेख सुरेख अप्रतिम नेत्रदीपक क्षेत्रक्षण सुरेख झेल तन्मयीकडून मिळतोय. स्वतः कर्णधार झेल पकडला जातोय आणि विकेटचं पतन. पंकज बावकर मात्र माघारी परततोय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 47 47. गिरीश मडवी आपण यायचं आहे. या गोलंदाजासाठी निश्चितच आर्यन पारांगेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. दादू इथं अजून एक 100 रुपये. शादाब प्रतीक आणि चेतनला 300 यांना 100 टॉस करून घ्या दोघांची. चेतन 300 आणि आर्यन आता तर निश्चितच आर्यन पारांगे डेट ओव्हर स्पेशलिस्ट 100 रुपयाचं पारितोषिक आलंय हो त्याच्यासाठी. सांगितलं ऐकून दौरा फलंदाज कोण आहे? हे कोण आहे बाबू? फलंदाज मात्र येतोय अप्रतिम दर्जाचा फलंदाज. आणि जातोय चेंडू. विकेटचं पतन होईल का? विघ्नेश ताडकर मात्र कोणती चुकी करत नाही. वारंवार घोड्यावर स्वार होऊन येतोय आणि गोलंदाजी अप्रतिम. डेट ओव्हर स्पेशलिस्ट जसा भारताचा जसप्रीत बुमरा तशीच गोलंदाजी करतोय. अजून 100 रुपयाचं पारितोषिक किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून बॉलरसाठी गोलंदाजासाठी. प्रतीक पाटील हा खेळाडू अजून पाठी का होता? निश्चितच मोठं नाव आहे आंबेगर संघामध्ये. या खेळाडूला आपण पाठीमागं ठेवणं बरोबर होतं का? हा येणारा एक प्रश्नचिन्ह असेल. कारण याने कितीक मैदानं गाजवलीत, आपल्या नावाचा आपल्या गावाचा डंका वाजवलाय आणि प्रतीकला खेळावं लागेल. संधी मिळाली त्याची सोनं करावं लागेल. कारण संधीचं सोनं करतं तो खरा क्रिकेटर. आणि क्रिकेट हॅट्रिक साठी चान्स. पहिली हॅट्रिक होईल का आर्यनच्या माध्यमातून? निश्चितच गोलंदाजी मात्र अप्रतिम दर्जाची. लाईन लेंथ एकदम अप्रतिम दर्जाची पडली जाते. काय सुरेख गोलंदाजी आणि अप्रतिम दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. टीम मॅनेजमेंट याला म्हणतात टीम कॉम्बिनेशन. हॅट्रिक साठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल सन्माननीय किशोरभाई म्हात्रे. आर्यन टू प्रतीक. काय चेंडू टाकला होता, खोलवर जकडून ठेवलाय. आता मात्र गोलंदाजी मात्र अप्रतिम आणि फलंदाजी मात्र निश्चितच स्थिरावले. कुठेतरी जकडून ठेवलंय. हात खोलावे लागतील येणाऱ्या काही चेंडूमध्ये. 47 धावा धावपळकावर लागल्यात. 4 चेंडू झालेत. 5 चेंडू मध्ये एकही धाव अजूनपर्यंत मिळाली नाही. मेडल षटक जाईल का, हाताळेल का? आणि मेडल ओव्हर साठी मात्र किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून निश्चितच 200 रुपयाचं पारितोषिक असेल. नारायण म्हात्रे इकडे खुश होताना निश्चितच एक पर्वणी आहे. एक प्रकाश ज्योतात खेळण्याची ही संधी मात्र दिली. नागोटने आश्वासनचे करावं तेवढं कौतुक कमी आहेत. मेडन ओव्हर
मेडन ओव्हर, पहिला मेडन ओव्हरचा मानकरी ठरला जातोय. डेट ओव्हर स्पेशलिस्ट ज्याला मानलं जातं. आर्यनने स्वतःच्या होम ग्राउंडवर दाखवून दिले. वेलशेतकरांची मन मात्र जिंकलीत. 200 तर नाणेफेकीसाठी यायचं आहे दैवी प्रिन्स 11 वरवटणे आणि एस टी पाटील कंस्ट्रक्शन या ठिकाणी. त्या ठिकाणी चालायचं आपण टॉस का बॉस या ठिकाणी आपण जायचं आहे. आणि मी या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी आमचे सन्माननीय या ठिकाणी ॲडव्होकेट प्रवीणजी जैन साहेब यांना विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी टॉस करून घ्यायचं आहे. दोन्ही संघांचं या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होणार आहे. सन्माननीय प्रवीणजी जैन यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होणार आहे. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही मनापासून स्वागत करतोय. आणि माझी विनंती असेल की सर्व खेळाडूंनी आपापल्या जे पेंडॉल तुम्हाला दिलेले आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. कोणीही या ठिकाणी पॅव्हेलियनमध्ये बसू नये. सर्वांना विनंती असेल माझी की आपण सर्वांना त्या ठिकाणी बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. व्यासपीठ हा मान्यवरांसाठी असणार आहे. यामुळे आपण ही खबरदारी घ्यायची आहे. सर्व खेळाडूंना माझी विनंती असेल. तर या ठिकाणी दैवी प्रिन्स यांनी नाणेफेकीचा कौल घेतलेला आहे. दैवी प्रिन्स या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. यानंतर होणारा हा सामना असेल तर सन्माननीय या ठिकाणी प्रवीणजी जैन यांचा आम्ही या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत करतोय. असू द्या असू द्या. तर मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक असणारा हा पुष्पगुच्छ या ठिकाणी आम्ही प्रवीणजी जैन साहेबांना या ठिकाणी देतोय. नागोठण्याचे ख्यातनाम वकील म्हणून त्यांची खूप नाव आहे आणि गोरगरिबाला नक्कीच मदत करण्याची त्यांची नक्कीच सवय आहे. त्याच्यामुळं त्यांची उपस्थिती फार या ठिकाणी कधी अशा कार्यक्रमामध्ये पाहायला मिळत नाही. परंतु आज मात्र त्यांची ही उपस्थिती खरोखर आम्हाला लक्षवेधक ठरलेली आहे. आणि खरोखर या ठिकाणी आमचे टी शर्ट या ठिकाणी आम्हाला स्पॉन्सर करणारे जुगराज शेठ जैन यांच्या अगदी मैत्रीतले आहेत ते. त्याच्यामुळं त्यांचं आज या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आम्ही उपकृत झालो की आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची या स्पर्धेची शोभा आपल्यामुळे या ठिकाणी वाढलेली आहे. दरम्यान सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. ज्यावेळेला पहिल्यांदा फलंदाजी केली ती SK11 वेलशेत या संघानं, त्यावेळेला मात्र 6 षटकामध्ये 6 बाद 47 ही धावसंख्या त्यांनी धावपटलावर लावलेली आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी तन्मय म्हात्रे यांचा असणारा हा जो संघ आहे या संघासमोर म्हणजेच जय एंटरप्राइजेस आणि राज ट्रान्सपोर्ट या संघाला 48 धावांचं योगदान या ठिकाणी द्यायचं आहे. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय शादाब आणि त्याच्या सोबत मात्र जनार्दन बडे, मॅन फ्रॉम GCC आंबेघर. शादाब सुमरा, मॅन फ्रॉम अलिशान नागोठणे. तर प्रत्येक षटकारामागे या संघाचे ऑनर्स आणि खऱ्या अर्थानं या नागोठणा प्रीमियर लीगला जर कोणाचा मोठा हातभार लागला असेल तर तो किशोरभाई म्हात्रे यांचाच आहे. आणि त्यांच्याच खऱ्या पाठिंब्याने आपण हा एवढं मोठं पाऊल आज सज्ज करतोय. तर त्यांची ही टीम या ठिकाणी स्पॉन्सर केलेली आहे जय एंटरप्राइजेस आणि राज ट्रान्सपोर्ट. तर प्रत्येक खेळाडूला मगाशी गोलंदाजाला त्यांनी विकेट मागे मात्र बक्षिसं लावली. यावेळेला मात्र प्रत्येक षटकारासाठी त्यांनी या ठिकाणी रुपये 200 असं पारितोषिक या ठिकाणी लावलेलं आहे. बक्षिसांची नक्कीच खैरात आणि येणाऱ्या समोरच्या संघनायकाला सुद्धा आव्हान असेल
संघाला सुद्धा आव्हान असेल आणि संघ मालकाला सुद्धा आव्हान असेल की आपण सुद्धा आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी आपलं या ठिकाणी योगदान द्यायचं आहे. मात्र यावेळेला आपण जर पाहतो तर यश पारांगे याच्या हातामध्ये चेंडू आहे. 48 धावांचा माफक आव्हान घेऊन ही टीम मैदानामध्ये उतरते. पहिला चेंडू मात्र प्ले ऑन. शादाब सुमरा उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा खेळाडू मात्र यावेळेला थोडासा फुलटॉस प्रकारचा चेंडू टाकला होता. नवीन चेंडू होता, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, परंतु मात्र शरीराचा वेध घेणारा हा चेंडू तर आपण पाहतोय. त्यावेळेला शादाब सारखा फलंदाज ज्यावेळेला टार्गेट पाहतो की 48 धावा या धावफलकावर आहेत, त्यामुळे जर आपण थोडासा धीर धरून जर चांगल्या पद्धतीने क्रीजवर टिकून राहिलो तर मात्र नक्कीच आपण संघाला विजयश्री प्राप्त करून देऊ शकतो असा आत्मविश्वास शादाबकडे आहे. आणि नक्कीच रोजा चालू आहे. रोजा सोडून या ठिकाणी तो मैदानामध्ये उतरलाय आणि यश पारांगे आपण पाहतोय. जनार्दन बडे एक संयमी असा हा खेळाडू, ज्या ज्या वेळेला आक्रमकतेची आवश्यकता असेल त्या त्या वेळेला आक्रमण करणं हे त्याचं प्रमुख अस्त्र, परंतु फार शांत राहून फलंदाजी करण्यामध्ये तो फार वाकबगार आहे. नक्कीच डावाला सुरुवात होते. पहिल्या 2 चेंडूवर मात्र सिंगल येतात, 2 धावा धावफलकावर लावतात. फार चांगला विश्वास या ठिकाणी कर्णधाराने सोपवलेला आहे, दाखवलेला आहे. तो मात्र तर आपण पुन्हा एकदा मैदानाकडे बोलतोय. यश पारांगे यशच्या हातामध्ये चेंडू आहे, परंतु यशकडं जी काबिलियत आहे ती फार मोठी आहे. या वेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतोय. शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण होते. मला वाटतं पंकज भावकर त्या ठिकाणी आहे. घरचं मैदान आहे दोघांच्याही, एक यश पारांगे आणि पंकज भावकर. घरचं मैदान असल्यामुळे चांगला या मैदानाचा अनुभव आहे त्यांच्याकडे, त्याच्यामुळं कोणताही जोखीम उचलणार नाही फलंदाज, कारण त्या फलंदाजांना सुद्धा माहिती आहे यश पारांगे याची क्षमता. नक्कीच तो यावेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय का, कारण पॉवर प्ले आहे, त्या पॉवर प्लेचा चांगला जर उपयोग करून घेतला तर मात्र नक्कीच येणाऱ्या फलंदाजाला किंवा येणाऱ्या षटकांमध्ये फार काही जोखीम पत्करावी लागणार नाही. आणि ती जोखीम या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत होता. यावेळेला कव्हर आणि पॉईंट यांच्यामधून हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, तो मात्र जनार्दन फसतोय. त्यावेळेला मात्र चेंडू विसावतोय. तो मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू जातो निर्धाव आणि 4 चेंडूचा या ठिकाणी खेळ मला वाटतं समाप्त होतोय. आणि 4 षटकामध्ये फक्त 3 धावा धाव फलकावर लागलेल्या आपण पाहतोय. ज्यावेळेला 48 धावांचं या ठिकाणी माफक आव्हान आपल्यासमोर आहे, त्यावेळेला या ठिकाणी आक्रमकता आणि संयमता याच्यामध्ये मेल कसा साधला जातोय, हा मात्र मेल साधत असताना किती चेंडू या ठिकाणी निर्धाव जातात ते आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान मात्र दोन्ही खेळाडूंना विचार करण्यासाठी भाग पाडतो हा खेळाडू यश. कारण यशच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर रायगड प्रीमियर लीग खेळलेला हा खेळाडू आहे. अनेक मोठ्या स्पर्धा खेळलेला हा खेळाडू आहे. रोहा प्रीमियर लीग खेळलेला आहे, त्याचबरोबर धावीर चषकसुद्धा तो खेळलेला आहे आणि अलिबाग प्रीमियर लीगसुद्धा तो खेळलेला आहे. या सर्व माध्यमातून जर त्याच्याकडे पाहायला गेलं तर त्याच्याकडून होणारी ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद होते. आणि आज तो घरच्या मैदानावर खेळतोय. या वेळेला मात्र उंचावरून भिरकावून दिलेला चेंडू, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक खेळाडू मात्र त्यावेळेला लॉंगऑफच्या बाउंड्रीजवळ तैनात केलेला आहे आणि त्या ठिकाणी हार्दिक आहे. हार्दिक पारांगेने तो चेंडू चांगला कलेक्ट केला. एक उंचपुरा असणारा हा खेळाडू, तसं पाहायला गेलं तर त्याची शरीरयष्टी अजून नाजूक आहे, पण नाजूक मात्र तो खेळाडू नाही, फार आक्रमक आहे. जसं आपण हार्दिक पांड्याला पाहतो, ज्यावेळेला पहिल्यांदा पाहिलं त्यावेळेला त्याची शरीरयष्टी जी होती ती अतिशय नाजूक होती, पण आजच्या घडीला जर पाहिलं तर त्याचे फटके एवढे जबरदस्त आहेत की आज त्यांनी मात्र तो सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनून राहिलेला आहे. IPLचे सामनेसुद्धा आपण टी व्हीवर पाहतोय आणि त्याचीसुद्धा रंगत 22 तारखेपासून चालू झालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे, पहिल्या षटकाची सांगता झालेली आहे. आपण जर धावसंख्या जर या ठिकाणी पाहायला गेलो तर पहिल्या षटकामध्ये जरी विकेट कोणतीही गेलेली नसली तरी मात्र धावसंख्या मात्र शाबूत आहेत, काबूत ठेवलेली आहे 5. यावेळेला येणाऱ्या मात्र 30 चेंडूमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 43 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. मात्र यावेळेला कोणाकडं ही जबाबदारी गोलंदाजी दिली जाते, कारण हे दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक असणार आहे. मला वाटतं पंकज भावकर आहे का, विकी म्हात्रे. फार मोठी जबाबदारी या वेळेला त्याच्या खांद्यावर आहे. विकी म्हात्रे मॅन फ्रॉम YGS वरोटने आपण पाहतोय, तर त्याच्याकडे उजव्या हाताने गोलंदाजी करण्याचं कौशल्य आहे. आणि ज्या वेळेला त्याचा वेग, त्याचा लाईन, त्याची लेंथ ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला
फार चांगलं कॉम्बिनेशन जुळवून आणतं या तीनही गोष्टींमध्ये आणि व्हेरिएशन खूप चांगलं करून ठेवतो आपल्या गोलंदाजीच्या मार्कडे. यावेळेला मात्र हॅलोच वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, पॉईंटच्या दिशेने चेंडू ढकलून काढला, एक धाव तर निश्चित आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का, मात्र यावेळेला दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला होता परंतु परत पाठवलं. चांगलं कॉलिंग यावेळेला मात्र जनार्दनकडून शादाबसाठी होते आणि हे चांगलं टीम कॉम्बिनेशन आहे. एकमेकाशी बोलून एकमेकाला कॉलिंग करून जर आपण मैदानामध्ये आहोत तर मात्र नक्कीच त्याचा उपयोग आपल्या संघाच्या कामगिरीमध्ये होतो. या वेळेला मात्र जनार्दन कोणती भूमिका घेतोय, कारण 2 चेंडू मिसिंग झाले. त्यावेळेला मात्र पॉवर प्लेचे चेंडू खेळत असताना यावेळेला मात्र चेंडू भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने चेंडू चालला सीमारेषेजवळ, मात्र क्षेत्ररक्षकाकडे जेव्हा पाहतो त्यावेळेला त्याने आशा सोडून दिली. मी मगाशी म्हटलं होतं की जीवनामध्ये कधीही आशा नाही सोडायची, कारण अनेक पैलू आपल्याला या आयुष्यामध्ये पाहावे लागतात. कधी आपल्या मनासारखे होतं तर कधी कधी हातातोंडाचा आलेला घास सुद्धा आपल्या हातून निष्ठून जातं. यश अपयश ही जीवनाच्या दोन्ही बाजू आहेत. आपण काही शोले नाही की दोन्ही बाजूला हेड टेल एकच बाजू असणं, मात्र यावेळेला रंग बदलत असतो खेळ, रंग बदलत असतो राजकारण आणि रंग बदलत असतो सरडा. त्यावेळेला आपण या तिघांकडे जेव्हा पाहतो त्यावेळेला या खेळाकडे आपण नजर जास्त टाकायची आहे. यावेळेला विकीला मात्र चौकाराच्या साह्याने 4 धावा जमवल्या जातात आणि खरंच या ठिकाणी पुन्हा एकदा लेफ्टमोर टाकलेला चेंडू, मात्र त्यावेळेला क्षेत्ररक्षण या ठिकाणी गचाल होते. दरम्यान एका धावेची भर या ठिकाणी होते. मला वाटतं त्या ठिकाणी चिकू आहे, मात्र चिकूसारखं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. नाव मात्र रोहित आहे, रोहित शर्मा याचं नाव आपण ज्यावेळेला ऐकतो त्यावेळेला फार मोठा अभिमान बाळगतो संपूर्ण भारत देशामध्ये. हा या ठिकाणी मात्र रोहित दास उर्फ चिकू. तर धावसंख्येचा या ठिकाणी आकडा पाहतोय आपण 11. दुसरं षटक प्रगती पथावर असताना विकी यावेळेला पुन्हा एकदा मात्र पॉईंटच्या दिशेतून खेळून काढला, चेंडू जाते सीमारेषा जवळ, बॅक टू बॅक दुसरा चौकार मात्र येतोय. कमान डीजे. धाव धाव फलकावर वाढत आहेत 16. आता मात्र समीकरण जर पाहायला झालं तर मात्र 25 चेंडू मध्ये आपल्याला 32 धावांचं योगदान या ठिकाणी द्यायचं आहे. या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे विकी म्हात्रे. गोलंदाजाची बाजू मात्र भक्कम आहे या संघाकडे आणि त्या प्रत्येक गोलंदाजावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. यावेळेला मात्र थोडासा उजवी एष्टी डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू आपण पाहतो, पंचांचा इशारा येतोय, मात्र या चेंडूला मिळणार एका धावेची शिक्षा. धावसंख्या पुन्हा एकदा हळूहळू मात्र पुढे सरकतोय आणि थेंबे थेंबे तल साचवण्याचा विचार करतात की घाई करण्याची गरज नाही आहे. जर धावा पाहिल्या तर अजूनही 4 षटकं येणं बाकी आहेत. या वेळेला मात्र विकी पुन्हा एकदा जनार्दनसाठी. जनार्दन या वेळेला मात्र स्टेट डाव खेळतोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाते. हार्दिक आहे मला वाटतं त्या ठिकाणी आणि मात्र या वेळेला मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉम्बिनेशन या ठिकाणी दोन्ही या खेळाडूंमध्ये साधलं जाते आणि या वेळेला मात्र 2 धावांची भर या ठिकाणी होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. या वेळेला मात्र शादाब आपले बॅट बदलण्याचा इरादा त्याचा होता आणि ती बॅट बदलले गेलेली आहे आणि या वेळेला मात्र धावसंख्या आपण पाहते 2 षटकांमध्ये कोणताही विकेट न गमावता या वेळेला धावसंख्या मात्र 19 वर जाऊन पोहोचलेली आहे. चोवीस चेंडू 29 धावा आणि या ठिकाणी कॉमेंटचा भार पुन्हा एकदा राहुल ताडकर. यश पुन्हा एकदा मला वाटतं गोलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर घेतोय आणि वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा यश मैदानामध्ये येतोय. गरज आहे
ती मात्र एका विकेटची. कुठेतरी मात्र आला बसणं गरजेचं आहे धावसंख्येला, आणि ही धावसंख्या जर रोखायची असेल तर एक जबाबदार गोलंदाज म्हणून त्याच्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे कर्णधारानं, आणि नक्कीच त्याचा फायदा करून घेतोय का ही येणारी वेळ आपल्याला ठरवून देणार आहे. दरम्यान या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या क्रीडा रसिकांचं, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा नागोठणा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण स्वागत करतोय आणि आपल्याला घेऊन चलतोय राहुल ताडकर यांच्याकडे. धन्यवाद दादा. आमचे गुरुवर्य निश्चितच आमच्या समोर आहेत, बसलेत प्रमोदजी चौगले यांचा धन्यवाद, ज्याने आम्हाला बोलण्याची संधी दिली. आणि तर घेऊन जातोय मैदानात. हलक्या हातानं कट होतोय, थर्डमॅन दिशेने चेंडू चाललाय, ट्रॅव्हल होईल. चेंडू जोवर फील्ड होईल तोवर मात्र निश्चितच बिंदी गेन टाकण्यात यशस्वी होतोय यश पारांगे. खरोखर यश, ज्याच्या नावातच यश संपादन करण्याची क्षमता आहे, ज्यानं कित्येक सामने एका हाती फिरवण्याची कामगिरी, प्रत्येक वेळेला आपल्या गावाला, आपल्या गावाच्या नावाला साजेशी कामगिरी ज्यांच्याकडून पाहिली जाते, तो यश येतोय. शादाबला हात खोळावे लागतील. कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, 1 बाउन्स 2 बाउन्स, ये दिल काय क्षेत्ररक्षण केलंय. पंचांचा इशारा येणं अद्याप माझ्यापर्यंत. खणखणीत चौकार, चेंडू चाललाय सीमा पार, चेंडू होईल फरार, धावा मिळतील 4. या धावसंख्या 4 ने वाढली जाईल. वैयक्तिक धावसंख्यामध्ये भर पडेल तर सांघिक खात्यामध्ये 4 ने भर पडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 धावेवर. अशा प्रकारेचा फलंदाजी करावी लागेल. जर शादाब बद्दल बोलायचं झालं ना मित्रा, लागलंय काय बघा तिकडे. मित्रांनो, धावायचं आपण जेव्हा जेव्हा मैदानात धावतो तर आजूबाजूला जरा परिस्थितीचा अनुभव घ्या. मंदार पाटील, आपला मला आताच फोन आला होता, पण आपण यायचं आहे जरा जितेश बावकर यांना जरा जायचं आहे, तर आपण यायचं आहे. मंदार पाटील, धन्यवाद मंदार. एक उत्कृष्ट असा स्कोरर मंदार आणि जितेश बावकर. चला मित्रांनो, ओके ना? ओके, धन्यवाद. मित्रांनो, असं असतं आयुष्यात, कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण उद्ध्वस्त झालेल्या घराच्या भिंतीच्या विटा सुद्धा लोक सोडत नाहीयेत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. क्षेत्र कोणतंही असो मित्रांनो, इथं जर यश संपादन करायचं असेल तर निश्चितच पराकाष्ठा, मेहनत करावी लागेल आणि मेहनतीला नेहमीच फळ येतं, पण मेहनत करावी लागेल. आपल्याला कंजूस गोलंदाजी करायचं असेल तर निश्चित आपला संघ जर जिंकायचा असेल तर यशला कंजूस गोलंदाजी करावी लागेल, आणि आपला संघ जर विजयाच्या मार्गस्थ न्यावायचा असेल, हा धावांचा डोंगर पेलायचा असेल तर निश्चितच ब्रह्मास्त्र काढावे लागेल, खोदावे लागेल, बॅटिंग करावी लागेल. ती शादाबला, आहा, फ्लिप केलाय, चेंडू चाललाय फाईन लेगला आणि विकेटचं पतन. सरळ बॅटीने आपण जर चांगले खेळत आहोत तर वाकडे तिकडे खेळण्याची गरज काय. आणि सर्वांच्या लाडका फलंदाज तलवार या नावानं संबोधलं जातं, ज्याची बॅट म्हणजे मॅनातून निघाल्या तलवारासारखी भिरभिर फिरते आणि प्रत्येक चेंडूवर मात्र आघात करते. असा हा सर्वांचा लाडका, ज्यानं प्रत्येक पब्लिकवर आपल्या मनाचा अधिराज्य गाजवलंय, गाजवतोय आणि गाजत राहणार, असा हा फलंदाज येतोय. मॅन फ्रॉम वायजेस वरवटण्याचा किंग. धावसंख्या झाली आहे 23. 21 चेंडू 25 धावांची गरज असेल. जनार्दन बडे, अनुभवाचा पेठारा, नॉन स्ट्राईक एंडवर आहे तर स्ट्राईकला आहे तो म्हणजे मॅन फ्रॉम वायजेस वरोटण्याचा कोहिनूर किंग, ज्याच्याकडे पाहिलं जातं चेतन म्हात्रे तलवार. मॅच ऑन.
प्रति षटकारास किशोरभाई मात्रे, एक दिलदार नेतृत्व, पैशांचा पाऊस, 200 रुपयाचं पारितोषिक. हलक्या हाताने खेळलाय, कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, चेंडू चाललाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, एका धावेने धावसंख्या वाढली जाईल. निश्चितच एका धावेवर समाधान मानावा लागेल आणि एका धावेने वैयक्तिक खातं खोललं जाते. श्री गणेशा करतोय तर सांघिक धावसंख्येमध्ये एक धावेची भर पडली जाते. 24 धावा. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि क्रीडा खेळाडूंचं सहर्ष स्वागत. आणि खरोखर आमच्या समवेत आमचे गुरुवर्य प्रमोदजी चोगले आहेत, फोनवर जॉईंट आहेत. तसेच आणि हा तू तू मे आंखों में इशारा हो गया. पण निश्चितच नजरे घायल करतात म्हणतात आणि हा घायल करतोय. काहीतरी चुकी होते, फंबल झाला होता, काहीच मिस कॉम्बिनेशन आणि विकेटचं पतन आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय आशिष ताडकर, मॅन फ्रॉम मुरावाडी. मुरावाडीचा हा कोहिनूर किंग. आज मात्र त्याला दाखवावा लागेल जलवा, आज दाखवावा लागेल हा बॅटीचा दमखम, कारण हम किसी से नहीं कम असं त्याला दाखवावं लागेल, खेळावं लागेल आपल्या संघासाठी. जर विजयाची शिक्कामोर्तब करायचा असेल तर आशिषला खेळावा लागेल. मोठे फटके सहजरित्या मारू शकतो आणि त्याने कित्येक मैदानं गाजवलीत आणि गाजवतोय. दोन्ही फलंदाज मात्र आक्रमक आहेत, तर गोलंदाज तेवढ्या ताकदीचा आहे, ज्यानं खरोखर या गोलंदाजीवर आपल्या प्रेक्षकांवर भुरळ पाडले, मनावर अधिराज्य करण्यास भाग पडलाय, तो मात्र यश पारांगे. निश्चितच आमचे सर्वांचे लाडके, ज्यांचा गोड गला आहे. हलक्या हाताने खेळलाय, खोदून काढलाय, चेंडू टाकलाय, ब्रह्मास्त्र. क्रिकेटच्या भाषेत यॉर्क चेंडूला ब्रह्मास्त्र मानलं जातं. आपल्या भात्यातून हा चेंडू मात्र खोदून काढलाय, त्याला सन्मान दिलाय. कारण चांगल्या क्रिकेटच्या भाषेत जर मानलं जाईल, चांगल्या चेंडूला सन्मान आणि वाईट चेंडूचा समाचार घेतला जातो. तर मी बोलत होतो निश्चितच आमचे साथी समालोचक, ज्यांची मला प्रतीक्षा होती, यासिमजी मर्चंट, मी त्यांचा बिग फॅन आहे. आशिष ताडकर याला प्रत्येक षटकारासाठी अमोल ताडकर यांच्याकडून 100 रुपये. स्कोर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्यावर धावफलकावर लागल्या जातात 24 धावा. 48 धावांना प्रत्युत्तर करायचे, म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 24 धावांची गरज असेल. सर्व मान्यवरांचं मी शब्द सुमणार नाही, राहुल ताडकर सहर्ष स्वागत करतोय. आणि आयोजकांच्या तर्फे म्हणजे नागोठणे असोसिएशन प्रीमियम लीग ज्याने भरवलं, ज्यानं खूप मेहनत केली, अहोरात्र मेहनत केली, हे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, खजिनदार, सचिव, सर्व पदाधिकाऱ्यांना मी माझ्या हृदयाच्या अंतकरणापासून खूप शुभेच्छा देईन. कारण त्यांनी ही मेहनत घेऊन आणि वेलशेत गावाला, कारण त्यांनी हा भव्य दिव्य मैदान या खेळासाठी सुपूर्द केला. आणि हे पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय, निश्चितच एक लाजवाब पंच आपण मागवलेत आणि चांगली कामगिरी त्यांच्या मार्गे होते. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4थं षटक टाकण्यासाठी येतोय हर्ष बडे, मॅन फ्रॉम आंबेगार. हलक्या हाताने खेळून काढलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला, एक धाव तर सहजरित्या पूर्ण. श्री गणेशा होतोय, आशिष खातं खोलतोय. मुरावाडीचं हे वादळ मात्र आज कामगिरी करेल का, हा मात्र प्रश्नचिन्ह असेल. प्रत्येक षटकारास 100 रुपये, तर सन्माननीय किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकारास 200 रुपये ना सर, 200 रुपयाचं पारितोषिक. चेतनला मात्र हात खोळावे लागतील. हर्ष बडे, कंजूस गोलंदाजी करावी लागेल, बिंदी गुण टाकणे गरजेचं असेल. हलक्या हाताने खेळून काढलाय, विकेटची अपील होते.
पंचांचा इशारा येणं बाकी आहे माझ्यापर्यंत. आऊट दिलाय. बाद. पंचांचा निर्णय अंतिम आहे. कुठल्याही खेळाडूने त्याच्यासाठी वाद नाहीये घालायचा. आणि चेतर मात्र स्वस्त आता माघारी परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तन्मय मात्रे. आयकॉन प्लेयर मात्र माघारी जातोय. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत 25. तर सन्माननीय या ठिकाणी नागोटणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्माननीय या ठिकाणी हरेशजी कलसेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी सरांना विनंती करीत आहे की आपण मंचावर यावं. त्याचबरोबर या ठिकाणी विनोद पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना सुद्धा मी विनंती करते की आपण या ठिकाणी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय हरीशजी कालसेकर साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक आपल्याला रनिंग करावी लागेल. दोन्ही खेळ जर जिंकायचा असेल खरोखर अप्रतिम कंजूस पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहतोय. पण आशिष आणि तन्मयकडे निश्चितच मोठी संधी आहे. ती संधीचं सोनं करता आलं पाहिजे. रिव्हर्स अटेन करतोय. चेंडू मात्र अदळला जातोय. काहीच जकडून ठेवलंय हर्षनं आणि हर्ष करतोय आता मात्र क्षेत्ररक्षण करणारी टीम. जकडून ठेवलंय. मोठे फटके खेळून देत नाही तर एकेरी दुहेरी धावासाठी पण कष्ट करावे लागतात. अफील केली जाते. काय अफील लाजेवाब. पंचांवर आणि षटक क्रमांक समाप्ती होते. 4 षटक समाप्त झालेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 27. 3 बाद 27. बारा चेंडू आणि 21 धावांची गरज. कुठं नेऊन ठेवले मॅच. पण मॅच आहे मित्रांनो. मॅच म्हटली तर अनिश्चितीचा खेळ म्हणजे क्रिकेट. आयुष्यात वेळ आणि खेळ कधी बदलेल हे सांगू शकत नाही मित्रांनो. म्हणून आलेल्या संधीचं सोनं करणं हे गरजेचं असतं. तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय आणि सांघिक 5वं षटक टाकण्यासाठी येतोय तो हार्दिक पारांगे. आशिषला मात्र हात खोळावे लागतील. दाखवून द्यावा लागेल मी का ह्या टीमसाठी मोठा कोहिनूर हिरा आहे. 12 चेंडू 21 धावा. उलटी गिनती सुरू. 12 चेंडू 21 धावा. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं आणि क्रीडा खेळाडूंचं सहर्ष स्वागत. येतोय बिग हिट होते का पाहूया. सूर्य पहिला षटकार येतोय आशिषच्या बॅटीतून. दन 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 करत चाललाय चेंडू सीमा रेषा पार. वाकड्या तिकड्या बाबलीला हिरवा हिरवा पाला. लांब लांब मारेगा षटकार झुकेगा नाही साला. दाखवतोय दमकम डीजे.
आशिष ताडकर याला तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. 200 सन्माननीय किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून, तर अमोलकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. आशिष 300 रुपये आहेत. तर तन्मयला मात्र हात कोळावे लागतील. डीजे मित्र लक्षात ठेव, षटकार गेला का चौकार गेला की चौकारांची आतिषबाजी करा. बॅटचा एज लागते, चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर, थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या मधोमध म्हणजे विकेट किपरच्या डोक्यावरून दिल मागे मोर, धावा मिळतील फोर, चेंडू झालाय फरार. कमॉन डीजे, डीजे मित्रा. कॉलिंग केली जाते आणि आशिष सारखा मोठा हिरा तंबूत परतला जातोय. सहा चेंडू 9 धावा, 6 चेंडू 9 धावा. एक मैत्रीपूर्वक लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे याच्या नंतरचा सामना. नागोठणे असोसिएशन वर्सेस नागोठणे पोलीस स्टेशन. एक मैत्रीपूर्वक लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि गोलंदाजीसाठी कोण आलाय? 6 चेंडू 9 धावा, म्हणजे जर जखडून ठेवायचं असेल. आणि फलंदाजीसाठी आलाय आर्यन पारांगे आणि गोलंदाजीसाठी आलाय बुमबुम माट्या, ज्यांना बुमबुम माट्या नावाने प्रसिद्ध असणारा स्वतःच्या होम ग्राउंडवर गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे पंकज बावकर. ही ओव्हर करताय. 6 चेंडू 9 धावा आणि आमचे धन्यवाद. या ठिकाणी नागोठणे असोसिएशन प्रीमियर लीगचं प्रथमतः या ठिकाणी आयोजन दिवस रात्र स्पर्धा जवळजवळ ही 20 वर्षांनी होते. 2004 मध्ये रिलायन्सच्या मैदानावर खासदार विवेक पाटील उभे होते, त्यावेळी झाली होती. आणि त्यानंतर किशोरभाई म्हात्रे, राजेशजी पिंपळे आणि याचबरोबर तुफानी हल्ला चढवला आहे. आणि हा षटकार तन्मयच्या बॅटमधून आलाय. तो धावसंख्या 6
तन्मयने आणि 200 रुपयावर स्वार झालाय किशोरभाई म्हात्रे यांच्या पारितोषिकावर. तन्मय आणि धावसंख्या 45. पुढचा चेंडू 5 बॉल 3. तन्मय थोडंसं आक्रमण केलंय आणि फलंदाजाला दिशा दाखवले. फलंदाजाला दिशा दाखवल्यानंतर सावधगिरीने गोलंदाजी करायची ती. आणि याचबरोबर धोनीचा शॉट खेळलाय तो ऑनच्या दिशेला आणि याचबरोबर दुसरी धाव घेतोय. दुसरी धाव पूर्ण. धावसंख्या होते 47 आणि केवळ औपचारिकता बाकी आहे. तर केवळ 1 धावेची गरज आहे. हॅलो तमाम वैभव क्रीडा दांडकर. रसिक. आणि याचबरोबर हा सामना जय एंटरप्राइजेस, राज ट्रान्सपोर्ट, किशोरभाई म्हात्रे आणि मित्रांनो संजयजी चेंडू भोसले द्यायचा आहे, चेंडू द्यायचा आहे. या संघानं जिंकलेला आहे. मॅन ऑफ द मॅच काय नोंद आहे बघा. भरगतच्या अशी बक्षिसांची खैरात या